आणि आता बातमी मुंबईतनं। मुंबईतल्या कबूतरखान्यांवरून सध्या मुंबई हायकोर्टानं बंदीचा निर्णय कायम ठेवलाय। मात्र दाणे टाकल्यास बंदी केलेली असताना सुद्धा अगदी उघडपणे हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं जातंय। गिरगाव चौपाटीवरच आता पोत्यानं दाणे टाकून कबूतरखाना करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पाहूयात। मुंबईतल्या कबूतरखान्यावरून मुंबई हायकोर्टानं बंदीचा निर्णय कायम ठेवलाय। कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी कायम आहे। एक दिवस आधीच दादरच्या कबूतरखान्यावरून जो राडा झाला, जैन समाजाचे आंदोलक आक्रमक झाले, त्यानंतर हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे नजरा होत्या। अखेर नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असं सांगून कोर्टानं तुर्तास बंदी कायम ठेवली आहे। हायकोर्टानं कबूतरखान्यातील बंदीचा निर्णय कायम ठेवला। आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असं कोर्टाने म्हटलंय। नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे। आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये। कोर्टाच्या आदेशावर हरकत असेल तर दाद मागण्याचे पर्याय आहेत। तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करून सखोल अभ्यास करावा। तज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालिका आणि सरकार निर्णय घेण्यास समर्थ आहे। कबुतरांसाठी पर्यायी जागेचाही विचार केला जाऊ शकतो, त्याचाही अभ्यास करा। माझा हा प्रामाणिक मत आहे की सर्वात महत्व लोकांचे आरोग्याचे आहे, पण ॲट द सेम टाइम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे विश्वमध्ये। काही नवीन नाही की आपण नवीन कुठून कबूतर आणले, तर त्यांच्यासाठी काय काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे ते पण म्हणला नाही पाहिजे, त्यांच्यात काय व्यवस्था केली पाहिजे। ज्यांना कोणाला कबूतर पाळायचे असतील घरी पाळावे, एखाद्या पिंजऱ्यामध्ये, तिकडे त्यांना दाणे टाकावे। आता उंदरांना आपण का मारतो? कारण ते सुद्धा डिझीज स्प्रेड करतात। कसं आहे, आता आमचं महायुती सरकार आहे, अधिक काही बोललं तर परत म्हणजे महायुतीमध्ये तेढ वगैरे असलं काहीतरी होईल। परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की मंगल प्रभात लोढा यांनी याचा देखील सायंटिफिकली अभ्यास करावा आणि आपल्या समाजाला त्यांनी समजावून सांगावं, मीटिंग घ्यावी। जैन धर्मात देखील अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना पण विचारा की हे खरंच योग्य आहे का। कबूतरखान्यावरून महायुतीतच मतभेद आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनी कबूतरखान्याला विरोध केला, तर भाजपचे नेते पक्षी प्राण्यांची सुरक्षितता महत्त्वाची सांगून कबूतराच्या बचावात उतरले। लोकांचं आरोग्य हा जितका महत्त्वाचाच विषय आहे, तेवढंच धार्मिक प्रथा परंपरा आणि बरोबरीने प्राणीमात्रांच्या बद्दलची संवेदनशीलता हाही महत्त्वाचा विषय आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्या आधारावर राज्य सरकार न्यायालयासमोर बाजू मांडेल। अंतिम निर्णय न्यायालयाचे येईपर्यंत आपण वाट बघू। श्वसनाच्या विकारांनी लोक आजारी पडतायत आणि हे डॉक्युमेंटेड आहे, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, मेडिकली प्रूव्हन आहे की त्यांची विष्ठा आणि पंख यामधून अनेक प्रकारचे आजार उद्भवतात आणि त्यामुळे सगळ्यांनीच हा विषय उचलून धरला। कबुतरांमुळे श्वसनाचे आजार वाढले, कबूतरखान्याशेजारी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, त्यामुळे कबुतरांना दाणे टाकणं बंद करा असं हायकोर्टानेही म्हटलंय। इथे राहणाऱ्यांना भोगावं लागते। आम्ही आज वर्षानुवर्ष राहतो आणि आमच्या पिढ्याने पिढ्या इथे राहूनही बघितलेलं आहे की माझे सासू स्वतः ह्याच बिमारीने गेले संसर्ग होऊन। मी असं नाही आहे की काय तुम्ही पशुप्रेम आहे ना, 4-4 कबूतर उचलून घेऊन जा घरी, सांभाळावी, मग बघा कोण ठेवतं का। कारण दुसऱ्याच्या दारात घाण टाकायला लोकांना फार आवडते, पण स्वतःच्या दारात कोणाला नको असते। हायकोर्टाच्या निर्णयानंतरच दादरचा कबूतरखाना मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकून बंद केला होता, पण जैन समाजाच्या नागरिकांनी ताडपत्री फाडून टाकली। आता कबूतरांनी पुन्हा इकडे ठाण मांडलं। तर सलग दुसऱ्या दिवशी हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान झाला। हे दृश्य गिरगाव चौपाटीवरचे आहे। हायकोर्टानं दाणे टाकू नका असे आदेश दिल्यावरही कबुतरांना पोत्यानं दाणे टाकले जात आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। गिरगाव चौपाटीचा अक्षरशः उकिरडा केलाय। चौपाटी का लाइक वीडियो है। होप को मनोबंधना पशु पक्षियों के लिए बहुत सुंदर भोजन की व्यवस्था, बेजुबान जानवर है,
मर जाएंगे, किधर जाएंगे? सरकार ने इनकी आवाज सुन ली है। बहुत सुंदर व्यवस्था। गिरगाव चौपाटीवर लोक मोकळी हवा घेण्यासाठी फिरायला येतात, पण चौपाटीलाही कबूतरखाना केला जात असेल तर मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. कारण इथे संपूर्ण किनाऱ्यावर कबुतरांनी ठाण मांडलंय. कृष्णा सोनारवाडकर आणि निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.